बेगमपेठेत नवीन कार फोडल्याप्रकरणी शिंदे सेनेचे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुश्ताक शेख आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापुरातील बेगमपेठ पोलीस चौकीच्या बाजूला असलेलं खोकं आणि अतिक्रमण पुन्हा वादात सापडलं आहे। या खोक्याजवळ शिंदे सेनेचे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुश्ताक शेख यांनी एका नवीन कारची तोडफोड केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता। या प्रकरणी मुश्ताक शेख यांच्यासह त्यांचा मुलगा जैन मुश्ताक मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। बेगमपेठ पोलीस चौकीच्या मागील बाजूला असलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात या भागातील माजी नगरसेवकांनी रहिवाशांनी महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या। या खोक्याच्या बाजूला पेव्हर ब्लॉक टाकून बाकडं ठेवण्यात आलं होतं। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी हे पेव्हर ब्लॉक काढून टाकण्याची कारवाई केली। त्यावेळी वाद झाला होता। या खोक्यालगत शिंदे सेनेचे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुश्ताक शेख यांचं कार्यालय आहे। या कार्यालयाच्या विरोधात नागरिक सातत्यानं तक्रारी करत आहेत। दरम्यान या परिसरातील नागरिक आणि मुश्ताक शेख यांच्यामध्ये वाद झाला होता। या कार्यालयाच्या पाठीमागे राहणारे अफसर शेख यांनी पोलीस चौकीच्या मागे आपली नवीन कार उभी केली होती। ही कार फोडण्यात आली। या प्रकरणी अफसर शेख यांनी पोलिसात तक्रार दिली होती। त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला।